नागपुर महानगर पालिका के नवनिर्वाचित महापौर नीता ठाकरे इन्होंने पद ग्रहण समारोह के बाद मीडिया से संवाद साधा, जिसमें उन्होंने नागपुर शहर के चुनौतीपूर्वक कामों पर प्रकाश डाला, मनपा के स्कूलों के बारे में भी बात की। आइए जानते हैं उनसे। आमचे सर्व आमदार मते साहेब, खोपडे साहेब, गटके साहेब, इतर सर्व मोठे नेते त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे काम करतो। सर्वांचे मनापासून आभार मानते। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी नसतील पण स्नेही आहे अशा सर्वांचं देखील मनापासून आभार मानते। त्यांच्यामुळे हा प्रवास पूर्ण झाला, शक्य झाला आणि त्यामुळे आज महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। भारतीय जनता पक्ष आणि सोबत जे आणखी दोन लोक आहेत। आणि हे म्हणत असताना एकीकडे जेव्हा माननीय नेत्यांचे आभार आहे, त्याच वेळी अतिशय आनंद या ठिकाणी आहे। हा आनंद व्यक्त होत असताना जबाबदारीची सुद्धा जाणीव आहे। शहरासाठी काम करायचं आहे, एवढा मोठा विश्वास जो नेत्यांनी टाकला आहे, निश्चितपणे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। मी माझ्यासोबत लीलाताई हाथीबेड ह्या उपमहापौरपदी आहे। बाल्याभाऊ आम्हाला सत्ता पक्ष नेता म्हणून मिळाले आहे आणि सत्ता पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून निश्चितपणे महानगराचं टाउन आपलं सदनाचं काम शहराला उपयोग होईल, शहराच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्याचा फायदा होईल या अर्थाने करण्याचा मानस म्हणजे आमचा निर्धार आहे। आज पहिला दिवस आहे, पदग्रहण केलेलं आहे। अगदीच कुठल्या विभागाची अजून तशा प्रकारे आढावा बैठक तितकं डिटेल कुणाशी बोलणं झालेलं नसलं तरी सुद्धा महानगरपालिकेच्या काही गोष्टींची जे आकलन मला आहे, माझ्याकडे आहे, त्या अर्थाने तुमच्याशी बोलायचं ठरवलंय। आणि म्हणून हे ठरवताना जसं महानगरपालिकेमध्ये समजा मी असं समजते की तुम्ही हे विचारणार की तुम्ही साधारणतः कुठल्या गोष्टी काय करणार, काहीतरी अजेंडा असेल असा तुमचा प्रश्न आहे असं मी गृहीत धरते। आणि त्या अर्थाने मला असं म्हणायचं आहे की समजा महानगरपालिकेमध्ये आता महापौर म्हणून आणि आम्ही सगळे मिळून जेव्हा काम करणार आहे तर येथील शिक्षण विभागाचा जो विषय आहे, शिक्षणाच्या मध्ये आपल्या इथे जसं त्याच्यापूर्वी देखील म्हणजे आज पदग्रहण जरी आज झालं तरी सुद्धा तुम्ही गेल्या 10 दिवसांमध्ये आपलं कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण बोलतोच आहे। खूप प्रश्न तुमच्याही मनात आहे, काही टेंटेटिव्ह उत्तरही देणं झालं आहे आणि त्यातलाच प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचं काय, शाळांचं काय। मला आपल्याला असं सांगायचं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये आधी शाळा थोड्या अधिक होत्या, त्या जरी कमी झाल्या असल्या काही प्रमाणात तरी सुद्धा कमी होण्याचं जे इंग्रजी माध्यमांचं प्रमाण वाढवायचं असा जो विषय होता तर ते काम सुरू केलेलं आहे महानगरपालिकेने। 6 इंग्रजी माध्यमांच्या शाळा याच्यापूर्वी होत्या, त्या वाढून नंतर 13 झाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता जसं 38 प्रभाग आपल्या इथे आहे तर प्रत्येक प्रभागामध्ये एक चांगली शाळा इंग्रजी माध्यमांची तयार करायची आणि त्या माध्यमातून जे गोरगरीब जे लोक आहे, गोरगरीब म्हणण्याचा अर्थ असा आहे की आज प्रत्येकाला असं वाटतं की आपली मुलं इंग्रजी शाळेत शिकली पाहिजे आणि तिथे मोठ्या प्रमाणात फीस त्यांना द्यावी लागते। महानगरपालिकेचं कर्तव्य आहे शाळेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण देण्याचं आणि त्याच्यामुळे त्या सर्व लोकांना ज्यांना ती फीस परवडत नाही किंवा ताण पडतो अशा सगळ्या लोकांसाठी अशा प्रकारची शाळा की जिथे चांगलं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळू शकेल हे काम करण्याचा मानस आहे। 38 प्रभाग किमान सुरुवात या अर्थाने 38 शाळा व्हाव्या ही तयारी आहे, हा निर्धार आहे। सोबतच त्या दिवशी प्रश्न होता की मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत असताना मराठीवर देखील आपल्याला मराठीकडे देखील दुर्लक्ष करून चालता येणार नाही आणि त्याही अर्थाने निश्चितपणे प्रयत्न करणार।
आता हे करत असताना महानगरपालिका याच्यापूर्वी जे करत होती त्या गोष्टींमध्ये जसं आर्थिकदृष्ट्या समजा मागे असणारे जे पालक आहेत, मागास जे लोक आहेत, त्यांच्यासाठी 500 रुपये MPSC व UPSC चं शिक्षण तेवढे पैसे भरून त्यांना देण्याची व्यवस्था करण्याचं महानगरपालिकेचं एक निर्णय या ठिकाणी याच्यापूर्वीचे जे आपले महापौर होते त्या सगळ्या महापौरांनी शहरासाठी आणि शिक्षणासाठी चांगलं काम केलं आहे आणि तो माणूस आहे ते काम पुढे नेण्याचं ठरवलं आहे. 2021 पासून हा उपक्रम सुरू आहे. कोणता? सुपर 75. एक आपण सुपर 30 ची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि तशाच प्रकारचा एक उपक्रम आपल्या पूर्वी महानगरपालिकेच्या महापौरांनी ठरवला होता आणि तो सुपर 75 असा होता आणि त्याच्यामध्ये निशुल्क ट्युशन महानगरपालिकेच्या मार्फत NDA, JEE, नीट यासाठी वगैरे आपल्याला सुरू आहे. आता हा जो उपक्रम सुरू आहे याच्यामध्ये 400 विद्यार्थी आज घडीला या गोष्टीचा लाभ घेत आहे आणि त्याच्यामुळे जो स्तर आहे महानगरपालिकेचा, तर जे विद्यार्थी आहेत त्यांचा 10-20% विद्यार्थी किमान असे आहे की त्यांचा स्तर वाढून त्यांना 90% पर्यंतचे मार्क्स त्या विद्यार्थ्यांना मिळतात आहे. त्याच्यामुळे गुणवत्तेचा स्तर वाढतोय. हे शिक्षण विभागाचं काम महानगरपालिकेच्या मार्फत आपण करतो. आरोग्य विभागामध्ये पुढे पुढे आपल्याला अधिक काम करायचं आहे. हे जसं खरं असेल तरी सुद्धा जे काम पूर्वी सुरू आहे त्याची चर्चा केली पाहिजे आणि त्यामुळे नागपूरमध्ये 54 UPSC ज्याला आपण आरोग्यवर्धिनी असं म्हणतो ते दवाखाने सुरू आहे. 20 हेल्थ वेलनेस सेंटर हे देखील सुरू आहे. दोन्ही यंत्रणा अधिक सशक्त व्हाव्या यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत आपण प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे ते आपण खूप सशक्त करू आणि याच्यामध्ये ज्या काही आरोग्याच्या सोयी आहेत, ज्या उपलब्ध सोयी आहे, जे उपचार मिळतात त्या उपचारांची माहिती जनतेपर्यंत आता जेवढी आहे त्यापेक्षा अधिक ताकदीने, अधिक खाली, अधिक शेवटच्या स्तरापर्यंत नेण्याचं देखील आपलं ठरलेलं आहे. याच्या पूर्वीच्याही अजेंड्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आपल्याला माहिती आहे की मोतीबिंदू पासून शहर मुक्त करण्याचा मानस मागील आपल्या महापौरांचा होता. माननीय दयाशंकरजींचा तो मानस एक होता. त्याच्याशिवाय नेत्रज्योती आणि नेत्रसुधार अशा 2 गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या असं ठरलेलं होतं की काही समजा डोळ्यांचा पिवळेपणा असेल तर त्यासाठी ऑपरेशन आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून करू शकतो का, तर ते देखील काम सुरू केलेलं होतं आणि ते आपण अव्याहत तसंच ठेवणार आहे. त्याच्याशिवाय मोतीबिंदूच्या संदर्भातला एक निर्णय करताना की आपण हे काम करतोच आहे पण त्या आठवड्यात काम तपासणी झाल्याच्या नंतर लगेचच्या लगेच त्याचं ऑपरेशन त्याच वेळी झालं पाहिजे आणि हे सगळं करत असताना शहर मोतीबिंदूपासून मुक्त करता आलं पाहिजे. हा देखील मानस जो पूर्वीचा आहे तो जे चांगले उपक्रम आहे ते निश्चित तशाच प्रकारे पुढे चालवण्याचा पाहिजे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की 10 रुपयामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत 21 तपासण्या आरोग्याच्या आपण आधीच सुरू केलेल्या आणि त्याचा लाभ आतापर्यंत 14 महिन्यांमध्ये एक 1700 नागरिकांनी या गोष्टीचा लाभ घेतला आहे. एक चांगली योजना आहे आणि त्याच्यामुळे याच्यापेक्षा अधिक ताकदीने पुढील दिवसांमध्ये जास्ती लाभार्थी या योजनेचे वाढवायचे यासाठी प्रयत्न करायचे असं ठरलेलं आहे. पाणी पुरवठ्याचा विषय आपल्याला माहिती आहे. खरं म्हणजे इतक्या गोष्टी आहे की साधारणतः म्हणजे तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर आणि माननीय नितीनजीच्या सांगण्यामध्ये भाषणामध्ये नेहमी 24/7 पाणी पुरवठ्याचा विषय आपण नेहमी ऐकलाय. तो पूर्ण झाला नाही. हे जरी खरं असलं तरी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची परिस्थिती, पाणी पुरवठ्याची परिस्थिती सुधारलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. मागील काळामध्ये 40-50% ते काम झालेलं आहे. अधिक ताकदीने ते पूर्ण करण्याचा मानस आहे. थोडा वेळ लागत असेल तरी सुद्धा मला हे सांगताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी मी निवडून आली होती पहिल्यांदा तेव्हापासून आणि म्हणजे इतकी स्थिती कठीण होती की खरोखरच मगाशी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की राजकारण तिथलं कसं चालायचं तर टँकर वाटपावर आमचं अक्षरशः राजकारण, त्याला राजकारण हा शब्द देखील कसं म्हटलं तर चूक आहे. टँकर वाटप करताना आमच्या अगदी नाकीनऊ येत होते. कुठेच पाणी मिळत नव्हतं आमच्या भागामध्ये. तर ही आमच्या एका भागाची स्थिती नाही, शहरातल्या अनेक भागांची अशी स्थिती होती
आणि त्याच्यामुळे मी स्वतः अक्षरशः रात्री 12, 1 आणि 1:30 वाजेपर्यंत सुद्धा समोर टू व्हीलर घेऊन लोकांच्याकडे मागे टँकर समोर टू व्हीलरनी ते पोहोचवलाय. आज ती स्थिती नाही. पुष्कळ प्रमाणात परिस्थिती खूप जास्त दुरुस्त आहे. टाक्यांची संख्या वाढली आहे, पाण्याचं माप वाढलाय. तर त्याच्यामुळे हे सगळं करत असताना शहरात लोकांना अधिकाधिक खरं म्हणजे 24/7च, पण ते होईपर्यंत जो थोडा वेळ लागणार आहे तोपर्यंत त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होईल एवढं पाणी पुरवठ्याचा मानस निश्चितपणे आहे, तो प्रयत्न करणार. एक पर्यावरणाचा विषय आपल्या सर्वांना म्हणजे शहरातल्या सगळ्या लोकांच्या मनात ज्यांना जाण आहे त्या सर्वांना वाटते की पर्यावरणाच्या विषयाने काय करणार आहे. महानगरपालिका खरं म्हणजे नेहमी काम करत असते. पुष्कळ गोष्टी असतील, वृक्षारोपण असेल. मी स्वतः 2012 मध्ये नगरसेविका असताना विषय महानगरपालिकेचा पूर्वीचाच आहे, रेग्युलरच आहे. एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आपल्याला सर्वांना ते माहिती आहे आणि कायद्यात त्याची म्हणजे महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये त्याची तरतूदही आहे की जोपर्यंत तुम्ही हे रेन वॉटर हार्वेस्टिंग नसेल तर तुमचा नकाशा मंजूर होणार नाही, या प्रकारची तरतूद आहे. पण अनेक ठिकाणी आपल्याला असे लक्षात येते की अनेक ठिकाणी लोकांनी ही व्यवस्था आपल्या घरी केली नाही. त्याच्यामुळे ज्यांनी केली नाही त्यांच्या ठिकाणी समजा नवीन नकाशा मंजूर करत असताना ते कंपल्शन आहेच, त्याची अंमलबजावणी नीट व्हावी यासाठी थोडस कडक वागावं लागणार आहे, कडक धोरण स्वीकारावं लागणार आहे. प्रशासनासोबत बसू आणि चर्चा करू. 10 पट अशा ठिकाणी त्यांना समजा पूर्ण केलं नसेल ते तर त्यांना दंडात्मक करता येऊ शकते का कारवाई याची चर्चा करणार आहे. आणि चर्चा करून निश्चितपणे काही ना काही प्रमाणात ते कारवाई करण्याची गरज आहे. कारण आज आपल्याला माहिती आहे की जमिनीची भूजल पातळी जी आहे ती फार खाली चालली आणि त्यामुळे हा एक महत्वाचा विषय माझ्या मनात आहे. शहरात हा राबवण्यासाठी प्रयत्न करतो. मी मागील काळामध्ये नगरसेविका असताना नेहरू नगर झोनमध्ये सभापती होते आणि त्यावेळी शहराचीच त्यावेळेचे तत्कालीन आपले कमिशनर जे होते ते आले होते आणि हे एक चांगलं वर्कशॉप खरं म्हणजे नेहरू नगर झोनमध्ये घेतलं देखील होती. काही प्रमाणात त्याचा ज्या लोकांनी केलं तिथे मला ताबडतोब दिसलं की ज्यांनी केलं ते लोक नंतर पुढे टँकरला आले नाही. खरं म्हणजे माझ्या इथली जी जमीन आहे ती पाण्याच्या या हार्वेस्टिंगच्या दृष्टीने तितकी उपयोगाची नव्हती, तरी सुद्धा फायदा झालाय. त्यामुळे ज्या ठिकाणी हे करता आलं तर निश्चित आपल्याला पाण्याची पातळी वाढण्यासाठी आणि पर्यावरणासाठी याची मदत होईल. त्यामुळे हा देखील निर्णय घ्यायचा आहे, घेतलेला आहे तो कडक अंमलबजावणीने राबवायचा. एक जल निस्सारण या अर्थाने एक विषय आहे. स्लमच्या अनेक वस्त्या आपल्या शहरामध्ये आहेत. अनेक ठिकाणी लहान रस्ते आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी लहान रस्ते आहे, सिवेज लहान आहे, टाके बरेच वेळा लहान आहे. अशा ठिकाणी समजा आपले कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन जर सफाई करत असतील तर ते बरेच वेळा आपल्याला माहिती आहे की त्यांच्या जीवाला त्याच्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. ह्या घटना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अजूनही ते आहे हे जरी खरं असेल तरी सुद्धा त्या अर्थाने मानव विरहित यंत्रणा त्या ज्या मशीन आहे ज्या माणसाशिवाय जाऊन त्या लाईनची सफाई करतील, चेंबरची सफाई करतील, ह्या प्रकारचा देखील उपक्रम याचा अर्थ त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करावी लागणार आहे. त्याचा अभ्यास हेल्थ डिपार्टमेंट सोबत बसून करून ते देखील करण्याचं ठरवलेलं आहे. हे सांगताना मला या गोष्टीचा आनंद होतो की आमचा सगळा जो भाग आहे म्हणजे अनेक शहराचा जो आउटर एरिया आहे, आपल्या इथली लोकसंख्या खूप वाढते आहे, आउटर एरिया आहे, अनेक ठिकाणी लेवल मिळत नाही आणि मग मलनिस्सारणाची अडचण होते कारण लेवल मिळत नाही. तर त्याच्यामुळे या सर्व ठिकाणी मोठ्या ज्या ट्रंक लाईन आहेत, आपल्याला माहिती आहे 1946 मध्ये मोठ्या ट्रंक लाईन होत्या. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे मी आकडा मुद्दाम सोबत आणलाय, सीएम साहेबांनी 9,007 कोटी रुपयाचं सिवेजसाठी दक्षिण झोनसाठी तरतूद करून दिली आणि दक्षिण मध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं काम सुरू आहे. आणि त्याचप्रमाणे नागनदी पुनरुज्जीवनासाठी जे 2197 कोटीची तरतूद आहे. शहरामध्ये इतरही ठिकाणी नागनदीच्या सोबतच सिवेजच्या लाईन या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग होणार आहे. हा देखील एक विषय अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटते. रस्त्यांचा व्याप वाढला आहे, रस्ते मोठ्या प्रमाणात होतात आहेत, मोठे रस्ते उड्डाण हे सगळं होत असताना अंतर्गत रस्ते सुद्धा बऱ्याच अधिक प्रमाणात सुरू आहे. आणि मग हे होत असताना नागपूर महानगरपालिकेमध्ये आपल्याकडे जी कर्मचाऱ्यांची
साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जी काही थोडी कमतरता आहे त्याचा अभ्यास करणार, त्याच्या विषयी विचारतो. पण त्यासोबत मानवविरहित स्वीपिंग मशीन समजा आपल्याला किती प्रमाणात घेता येऊ शकतात त्याचा देखील बजेटमध्ये तरतूद करून तो देखील एक विषय हाताळायचा आहे. पर्यावरणाचा विषय घेत असताना आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये ई बसेस आमच्या नेत्यांच्या सगळ्या म्हणजे हा उल्लेख केला पाहिजे, कारण माननीय गडकरी साहेबांच्या वारंवारच्या भाषणांमध्ये आपल्याला सर्वांना ते माहितीच आहे की ई बसेसचा जो विषय आहे इलेक्ट्रॉनिक बसेसचा तो निश्चितपणे त्या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन सुरू झालेला विषय आहे. तर त्या बसेस आपल्या सुरू आहेत आणि त्याच्यामुळे 4000 लिटरपेक्षा जास्त डिझेलची बचत ही होतच आहे आणि त्याच्यामुळे शहराच्या हवेमध्ये 100 kg पर डे होता है का मैडम? ये 4000 लिटर पर डे आहे 4000 लिटर पर डे. त्याच्यामुळे 1000 साधारणतः पार्टिकल्स जे तयार होतील हवेमध्ये तर ते कमी करण्याचा एक कमी झाल्याचा रिपोर्ट महानगरपालिकेचाच तो रिपोर्ट आहे. तर त्याच्यामुळे पर्यावरण चांगलं राहण्याला मदत होणार आहे. दर दिवशी 250 किलोग्राम पेक्षा जास्त कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण देखील याच्यामुळे कमी होत आहे. हा देखील रिपोर्ट ऑफिशियल आहे, महानगरपालिकेचा आहे. हे देखील काम आज महानगरपालिका करते आहे. मियावाकी म्हणून जी पद्धत एक शहरामध्ये आपण काही ठिकाणी राबवली आहे, माझं व्यक्तिशः त्या ठिकाणी जाणं झालं नसलं तरी निश्चित ताबडतोब म्हणजे अगदी खूप नजीक लवकरच्या काळात मी त्या ठिकाणी भेट करणार आहे. पण मी माहिती घेतली असता मला कळालं की 1.5 लाख झाडं त्या माध्यमातून आपल्या इथे त्याचं झाडांचं प्रमाण वाढलंय. तर ही जर पद्धत अशी चांगली असेल तर निश्चितपणे 1.5-2 लाख झाडं आणखी पुढील 5 वर्षात वाढवण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करण्याचं हे देखील ठरवलेलं आहे. उद्यान आहे असं ऑफिशियल कळते. अनेक उद्यानांमध्ये आपण महानगरपालिकेच्या तर्फे काही ठिकाणी नागपूर सुधार प्रदेशच्या तर्फे त्या उद्यानांची व्यवस्था पाहतो. त्या आणि इतर अनेक उद्यानांमध्ये NGOच्या मार्फत जे आपले इंडस्ट्रियलिस्ट असतील त्यांच्या मार्फत त्यांची मदत घेऊन त्या उद्यानांची देखभाल दुरुस्ती हे करण्याचा देखील मानस आहे. शिवाय समजा असं म्हणाल की मग त्यातनच करायचं तर मग आपलं काय तर नाही, महानगरपालिकेच्या बजेटमध्ये सुद्धा या गोष्टीची तरतूद निश्चितपणे करावी लागणार आहे. ती आतापर्यंतही होत आहे, पुढेही होत राहणार आहे. इलेक्शन झाल्याच्या नंतर, निवडून आल्याच्या नंतर साधारण एक अंदाज म्हणजे महापौर होईल या अर्थाचा जेव्हा वाटलं तेव्हा काही प्रश्न माझ्या समोर आपल्याकडून आले आणि त्याच्यामध्ये असं होतं की स्त्रियांच्या साठी सुलभ शौचालयाचा विषय शहरात फार चिंतेचा आहे. तो चिंतेचा जरी असला, निश्चित चिंतेचा आहे, पण महानगरपालिकेने काही केलं नाही असं नाही आहे. महानगरपालिकेमध्ये शहरात 58 सुलभ शौचालय सध्या स्थितीला आहे, 42 स्मार्ट टॉयलेट आहे आणि 100 ई टॉयलेट आहे. मला याची जाणीव आहे की हे इतके असले तरी सुद्धा एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि एवढ्या मोठ्या शहरात या सर्वच प्रसाधनगृहांची वाढ करणं अतिशय गरजेचं आहे. त्या दृष्टीने निश्चित प्रयत्न करणार आहे, तरतूदही करणार आहे. कारण न्यूज़ के लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।